कथेचं शीर्षक पाणी आणि पाणी. लेखक रोहित सुधीर जोशी. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. आज झाल्या बघ 60 वाटल्या. आज बोनस मिळेल. धापा टाकत तो उद्गारला. माझ्या नाही झालेल्या का? 41च गेल्या. शिव्या खाणार दादाच्या. त्याचा मित्र उसासा सोडत म्हणाला. असंच काही बाई बोलत ते दोघं आजचा दिवस संपवून दादाकडे निघाले. तो चौकोनी कुटुंबातला, विशीतला मुलगा. आई घरकाम करायची. बाप MIDC मध्ये कुठल्याशा कारखान्यावर सिक्युरिटी गार्ड. हा एकटाच मुलगा. त्याची बहीण 9वीत शिकत होती. घरी परिस्थिती अगदी बेताची. पैशांची गरज म्हणून तो 10वी नंतर लगेच कामाला लागला. टोल नाक्यावर पाण्याच्या बाटल्या विकायच्या. 2-1 वर्ष झाली त्याला इथं काम सुरू करून. 10वी नंतर त्याच्याच एका मित्राच्या ओळखीनं हे काम त्याला मिळालं होतं. आठवड्याला 700 रुपये मिळायचे. काम काय तर थंड पाण्याच्या बाटल्या टोल नाक्यावर येणाऱ्या गाड्यांमध्ये विकायच्या. एक बाटली 20 रुपयांना. सकाळी 7:30 ते 8 पासून दिवसभर ते थर्मोकोलचं खोकं आणि पैसे सांभाळत गाड्यांच्या मागे पळायचं. AC मध्ये प्रवास करून तहानलेले गळे तृप्त करायला. याचं नाव सुमित. कामावर आला तेव्हापासून सगळे बारक्या म्हणायचे. होताच तो पोरकेलासा. नुकताच 10वी झालेला. पण 2 वर्ष झाली तरीही बारक्याच. आणि आताशा धावून धावून अंगापिंडानं मजबूत झाला होता तरीही बारक्याच. या बारक्यानं आज 60 बाटल्या विकल्या होत्या म्हणून खुश होता गडी. का तर दादा 50च्या वर जेवढ्या बाटल्या होतील त्याच्या 5पट पैसे बक्षीस म्हणून द्यायचा. आज खूप दिवसांनी 50 रुपये मिळणार होते. आज त्यानं काम सुद्धा खूप केलं होतं. 2 टोल नाके मिळून त्याच्या बरोबरीनं दादाकडची 10-12 पोरं होती फक्त पाणी विकायला. सुमित न थकता न आळस करता काम करायचा. हिशोब कायम चोख. इतरांसारखं नाही. इतर मुलांचे पैसे कधी पडायचे, कधी गडबडीत जास्त दिले जायचे वगैरे वगैरे. पण सुमित कधीही चुकायचा नाही. त्यामुळं दादांच्या मर्जीतला झाला होता. या सगळ्या पोरांमध्ये सुमितचा एक खास दोस्त होता, अंकल. त्याला सगळे अंकलच म्हणायचे. तो वयानं मोठा आणि त्यांच्यातला सिनियर होता. सुमित पहिल्यांदा अंकलला भेटला आणि त्याचा मित्रच झाला. ते दोघं एकत्रच काम करायचे. त्या दोघात स्पर्धा चालायची. गाडी टोल बूथला जायच्या आत बाटली देऊन पैसे परत करणं वगैरे कसब सुमितकडं आलं ते अंकलमुळंच. आज संध्याकाळी दादाला हिशोब दिल्यावर वरच्या 50 मधले 40च दादानं दिले. 10ची एक नोट फाटकी होती म्हणून. सुमितकडून आज चूक झाली. दादा खूप बोलला त्यावरून. वर पुन्हा झाला तर याद राख असा दम दिला. हा दादा म्हणजे या बाटली विक्या पोरांचा कंत्राटदार होता. पाण्याच्या बाटल्याही तोच आणायचा. त्या हायवेच्या 2 टोल नाक्यांवर ही पोरं त्यानं कामावर ठेवली होती. पाण्याबरोबर बॉबी, खारे शेंगदाणे, पेप्सी कोला, सीझनला काकड्या वगैरे विकायलाही काही पोरं होती. आज सुमित जरा नाराज झाला. अंकलच्या सायकलवर मागं बसून त्यानं घरची वाट धरली. तो गप्प आहे म्हटल्यावर अंकलने विचारलंच. सुमितनं काय ते सांगितलं. अंकल हसला. म्हणाला, अरे बारक्या, अरे त्याच्यात काय एवढं तोंड पाडायचं? असं कमी जास्त व्हायचंच कवा तर. अरे 10 रुपये गेलं तर जाऊ देत. 40 तर मिळालेत की तुला जादा. अजून लहान आहेस तू. आम्ही बघ, मी 7 वर्ष काम करतोय दादाकडं. मला असं कितीतरी वेळा बोललाय दादा.
अरे 2-4 टाइम तर मार पण खाल्लाय त्याचा, आणि ते बी काही चुकी नसताना. आपण काय करणार त्याला? आता पब्लिक देते खराब नोट, त्याला इलाज नाही. आपलं नशीब म्हणायचं आणि गप बसायचं. चल आता एक मस्तपैकी क्वार्टर मारू. नको, सुमित निग्रहानं म्हणाला. अंकल, तू मला रोज विचारतोस, मी रोज नाही म्हणतो. तुला माहित आहे मी दारू सिगरेटचं व्यसन करत नाही. मला परत विचारू नकोस. तुला प्यायची तर पी जा, मी जातो चालत. अंकलच्या सायकलच्या कॅरियरवरून मागच्या मागे उतरत सुमित म्हणाला. अंकल हसला आणि सायकल दामटत देशी दारू दुकानापाशी जाऊन थांबला. अंकलला नको म्हणताच पुन्हा एकदा सुमितला त्याचा पिऊन तर्र झालेला बाप आणि त्यामुळे त्याची सुटलेली नोकरी आठवली. सुमित 9वीत होता. त्याचं तसं बरं होतं. 2 खोल्या होत्या भाड्यानं. बाप बँकेत शिपाई होता. एक दिवस दारूच्या नशेत कामावर गेला. कुणीतरी संधी साधून कॅशमध्ये घोटाळा केला. सुमितच्या बापाची नोकरी खोटा आळ येऊन काही केलेलं नसताना फक्त दारूच्या नशेमुळे सुटली. कालांतरानं घराचं भाडं थकलं म्हणून घरमालकानं घराबाहेर काढलं. छप्परही गेलं. तेव्हा ते चौकोनी कुटुंब झोपडपट्टीत राहायला आलं. त्या दिवसापासून दारू या गोष्टीचा तिटकारा सुमितच्या अंतर्मनात घर करून राहिला होता. त्यानंतर त्यानंच पराकोटीचे प्रयत्न करून बापाची दारू सोडवली होती आणि सगळं स्थिरस्थावर करायच्या प्रयत्नाला तो लागला होता. सुमित हळूहळू पाय ओढत घरी परतला. घरी आल्यावर खाटेवर अंग टाकलं आणि त्याला जाणवलं पाय किती दुखतायत ते. तो आई येईपर्यंत तसाच पडून होता. त्याची बहीण शेजारी अभ्यासाला गेली होती. आई घरकाम आटोपून आली. ती काही न बोलता स्वयंपाकालाच लागली. यानंच विचारलं, बापूंची कुठली आज? आज पण डबलला आहे ती. 11 वाजतील म्हणलेत, आई उत्तरली. सुमितच्या लक्षात आलं बापूचं डबल करणं हल्ली फारच वाढलं होतं. त्याच्या बहिणीच्या 10वीच्या क्लाससाठी ओव्हरटाईम करून ते पैसे साठवत होते. आईनं जेवायला बोलवलं. चिकन कसं काय आज? सुमितनं संशयानंच विचारलं. सोसायटीतल्या पाटील वहिनीने दिले. त्यांच्या पोरग्याचा वाढदिवस होता आज. 1000 वेळा सांगितले तुला, हे असलं उरलं सुरलं घेत जाऊ नकोस. आम्हाला काय भिकारी समजता का काय? आपली शंका खरी होती हे कळताच सुमित संतापला. समोरचं ताट सरकवून म्हणाला, हे असलं काय आणायचं नाही उरलेलं, परत सांगतोय. आई, तू रोज कोरडी भाकरी दे, पण असली दुसऱ्याची भीक नको मला. सुमित उठून खाटेवर आडवा झाला. काही वेळानं बापू आले. सुमनला, सुमितच्या बहिणीला घेऊन जेवले. दिवसभराचे हिशोब झाले. शिल्लक बघून अखेर निजानीत झाली. आणखी एक दिवस संपला. सकाळी सकाळी सुमितची झोप मोडली ती प्रचंड गदारोळात. वस्तीतल्या त्याच्या घरापासून 4-5 घरं सोडून एका घराला आग लागली होती. सुमितनं उठून पाहिलं, सुलेमानचं घर जळत होतं. घरच, बाकीच्या झोपड्या होत्या. सुलेमानचा छोकरा अब्दुल सुमितचा दोस्त होता. सुमित धावला. लोक आग विझवायचा प्रयत्न करत होते. चिंचोळ्या वाटेमुळं अग्निशमन दलाचा बंब तिथं पोहोचू शकत नव्हता. अखेर कशी तरी आग विझली. मग सुमित सुद्धा घरातलं सामान बाहेर काढायला मदत करू लागला. या सगळ्यात सुमितच्या आईला भाजलं. झालं. तिच्या डोक्यात आता आपली कामं काही दिवस थांबणार ही चिंता घर करायला लागली. तिला मलमपट्टी करून सुमित गेला. सुमन म्हणाली, आई, तू बरी होईपर्यंत कामांची जबाबदारी मी घेते. मग तीही आईच्या कामावर निघून गेली. इथंपर्यंत सगळं ठीक होतं. पण सुमित गेला तो नेहमीच्या वेळेत आलाच नाही. सुमितचा बाप घरी आला. जेवताना त्याच्याबद्दल विचारू लागला. आईलाही काही सांगता येईना. सुमननं तिच्या परीनं 2-3 ठिकाणी चौकशी केली. असेल इथंच कुठंतरी असं म्हणून फार विचार न करता सगळे जेवायला लागले. इतक्यात एक मुलगा सांगत आला, सुमितला पोलिसांनी पकडले.
हातातला घास ठेवून बापू तसंच तिकडे गेले. सुमितला कोठडीत ठेवलं होतं. पोलीस काही सांगेनात. नंतर कळलं, एका खबऱ्यानं पोलिसांना टीप दिली. सुलेमान घरात हुक्का पॉट, चरस आणि गावठी दारू ठेवत होता आणि तिथूनच अड्ड्यांवर पुरवायचा. आणि तिथलं सामान हलवायला मदत केली म्हणून निव्वळ गैरसमजामुळं सुमित अडकला. पण ऐकून घेतील ते पोलीस कसले? खूप वेळानं अंकल दादाला घेऊन आला. दादाच्या शब्दावर आणि अर्थात पैशावर सुमित अखेर सुटला. घरी आल्यावर सुमितचा बाप त्याला खूप बडबडला. रागाच्या भरात मारलं सुद्धा. सुमितनंही मग बोलायचं सोडलं नाही. आई आणि बहिणीनं कसं बसं दोघांना शांत केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमित गेला कामावर. आज त्याचं लक्षच नव्हतं. रोजची लगबग दिसत नव्हती. आपल्याच विचारात हरवल्यासारखा सुमित काम करत होता. त्याला जेवायचंही भान राहिलं नाही. तो बाटल्या विकतच होता. एव्हाना दुपार झाली होती. रणरणतं ऊन अंग पोळत होतं. त्यामुळं येणारी जवळजवळ प्रत्येक गाडी गिऱ्हाईक घेऊन यायची. 50 बाटल्या झाल्या हे लक्षात आल्यावर तो भानावर आला. मनोमन हिशोब करत असतानाच एक एसटी आली. ती गाठायला त्याला काही सेकंद उशीर झाला. पुढच्या बाजूने गिऱ्हाईक करत येईपर्यंत गाडी टोल नाक्यावर आत शिरू लागली होती. त्याबरोबरीनं पैसे परत द्यायला सुमितही पळाला. त्याचे पैसे देऊन झाले. तोच टोल बूथवर आडव्या येणाऱ्या दांडीसाठी बांधलेल्या चबुतऱ्याला सुमित अडखळला आणि पडला तो थेट मागून येणाऱ्या कारला धडकला. टोल नाका होता म्हणून गाडीचा वेग कमी होता, पण तरीही सुमितच्या डोक्याला बरंच लागलं. टोल नाक्यावर एकच गदारोळ. त्याला कुणीतरी उचलून रस्त्याच्या कडेला ठेवलं. बरोबरीची पोरं बावरून त्याच्या भोवती उभी होती. कसेबसे त्यानं डोळे उघडले आणि काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला. कुणालाच काही ऐकू आलं नाही. गर्दी का झाली म्हणून पोलीस आले आणि त्यांनी पोरांना पांगावलं. सुमितची अवस्था काय आहे याचा ते अंदाज घेऊ लागले. एव्हाना अंकल तिथं आला होता. सुमित पडलाय हे कळताच हातातलं खोकं तसंच टाकून त्याच्याजवळ तो गेला. तो काहीतरी बोलतोय हे लक्षात आल्यावर कान त्याच्या जवळ नेऊन ऐकू लागला. त्याला कसाबसा एक शब्द ऐकू आला, पाणी. सुमित पुटपुटत होता. आपल्या हातातलं खोकं पडलंय हे अंकलच्या लक्षात आलं आणि मग तो पाणी आणायला खोक्याकडे धावला. तो थंडगार पाणी घेऊन येत असतानाच पुन्हा मोठा गलका ऐकू आला. कुठल्या तरी एका पक्षाचे गुंड टोल वसुली बंद पाडायला आले होते. प्रत्यक्षात टोल वसुलीचं कंत्राट न मिळालेल्या नाराज गटाची ती माणसं होती. त्यांनी फोडाफोडी आणि दगडफेक सुरू केली. पोलीस तिकडे धावले. अंकललाही दगड लागला. तोही जीव वाचवायला पळाला. त्या रणरणत्या उन्हात जखमी सुमित हरपत चाललेल्या अर्धवट शुद्धीत तळमळत होता. एकटा, दुर्लक्षित. आजवर हजारोंची तहान उन्हा पावसात धावपळ करून ज्यानं भागवली, तोच सुमित आज घोडभर पाण्यासाठी तळमळत होता. वेदनेनं, तहानेनं व्याकुळ सुमितला अखेर 2 थेंब पाणी मिळालं. त्याच्याच ओघळलेल्या अश्रूंचं. अश्रू त्याच्या घशापर्यंत पोहोचले. तोपर्यंत सुमितनं प्राण सोडला होता. त्याच्या हक्काच्या 2 थेंबांच्या प्रतीक्षेत. पाणी आणि पाणी ही कथा आपण ऐकलीत. लेखक रोहित सुधीर जोशी. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. मोबाईल नंबर 8329730186.